जवळ एवढी सुंदर हसीना बसलेली आहे आणि तुम्ही ह्या मोबाईल मध्ये डोकं घालून बसलाय. किती खडूस आहे ना. खडूस. कोण आहे तुम्ही? दिसत नाही काय? हा ते दिसतंय मुलगी आहे पण डायरेक्ट माझ्या जवळ येऊन म्हणून म्हणलं. मी मी नवीनच आलेली या गावात जरा. मग मला फिरून दाखवशाल का गाव तुमचं? गाव दाखवायचं? मग त्याच्या बदल्यात मला काय मिळेल? कशाला लागतं बदल्यात काही? नाही पण मग मी असं कोणाला काही मदत करायची म्हटलं तर मोबदला घेतो. हा का? काय पाहिजे मग? नाही मन मला तुमच्याकडे बघून जरा वेगळंच वाटू राहिलं. हे बघा बाई, तुम्हाला आत्ताच सांगतो, तुम्ही आहे ना दुष्काळ पडलेल्या माणसासोबत येऊन बसलात, गप्पा मारायला लागल्यात. माझ्याकडे तुम्हाला द्यायला काही नाही. मी ठणठण गोपाळे, म्हणजे खिसा झटकीला ना अख्खं घर झटकीला तर बाराने सापडायचं नाही माझ्या घरात. त्याच्यामुळं बघू बी नका माझ्याकडे. आणा इकडे मोबाईल, तो फुटलाय 4 ठिकाणी, मला नीट करता येईना अजून. अच्छा, खिशात नाही आणा, मला बाजीराव म्हणा. नाही, किशोर नाव आहे माझं. अच्छा, किशोर आहे का? बरं किशोर. मग काय नाही, मग आपण एक काम करू, दोघांचं 50-50 करू. 50-50? मग तुम्ही काय असे शिकार शोधतात काय? शिकार नाही म्हणजे असंच. एक काम करा ना, माझ्याकडे तर काही रुपया नाही, पण आमच्या गावात काही माणसं अशी येतं, त्या माणसाची मी तुम्हाला नावं सांगतो, ओळख सांगतो. त्या माणसाला तुम्ही गाठा आणि त्यांना तुम्ही तुमच्या जाळ्यात अडकवा. तुम्ही मला 50-50 नाही दिलं तरी चलन, 40% दिले तरी चलन, 60% तुम्ही ठेवा. पण आहे ना, इतकं गोड गोड बोलायचं, त्यांना आहे ना भुलवायचं. बरोबर ते आहे ना, असे तुम्ही म्हणता ती करायला तयार झाले पाहिजे. हा काय? हा, बोलण्यावर लगेच होईल का? हा, ते काय म्हणते ते हे झालं पाहिजे, ट्रॅप काय असतं ते. हा, म्हणजे तुम्हाला सांगू का, आता एक आहे ना नाना आहे, देव आहे, ते दोघं आहे ना, काही झालं इकडची दुनिया तिकडं तरी ते कायम संगत असते बरं का. तुम्हाला 2 असे संगत पायजामा सेटवर दिसले ना, एक दाढीवाला थोडा मिशा अशा येतात आणि एक जरा असं हसत असतं. हा, ते दोघं दिसले ना, ते नाना द्यावा बरं का. हा, त्यांना तुम्ही हे करायचं. त्याच्यानंतर अजून 2-4 जण येतं. एक एवढं कायम हापचेटीवर असतं आणि एक पोर आहे आमच्या गावात, हाय जरा मिशा दाढी कमी आहे त्याला, असं मिचकुल्या तोंडाचं आहे. त्याला तुम्ही गाठा, कायम गाडीवर हिंडत असतं, कोंबडा उडीत केसाचा. हा, तुम्ही या आता, मी बी तयारीला लागतो. मी पण येतो थोड्या वेळाने गावात. आपल्याला संगच पाहिलं त्यांना डाऊट येईल. खरे खरे यावर का नक्की, नाही तर सगळे माझे डोके खात बसून. हा, बरं येऊ मी. बाय बाय. कोण आहेस तू? मी बाई म्हणजे पोरगी मी पण. हा, दिसतंय. काय झालं, बोल ना. काही काम होतं का माझ्याकडे? अगं हा, काय करते तू? फोटो काढतीये. हो का? छान आहे. मोबाईल पण छान आहे. छान दिसतेस तू. हा, मी छानच दिसते. मोठी घरची वाटते. हा, चेअरमनची मेवणी आहे मी. बोल. हो का? अगं एक काम होतं. काय? ते एक ना आमचा बिझनेस आहे. मग तू अगं 1 मिनिट, आपण एकमेकींना ओळखतच नाही, तुम्हाला डायरेक्टली असं बिझनेस कसं सांगतेस? म्हणजे तू करते का बिझनेस? हो, मीच करते. पण मग तू छान दिसते ना, मग म्हटलं तू पण असे ऍड होशील. ओके, हा बोल. हा, तर एक माझा बिझनेस आहे. तू सांगते काय काय त्यात. मग असं आहे तो बिझनेस. तर तू हे काम करतेस? हो, त्यात काय. तू पण आहे. हो, म्हणजे 50-50 करू आपण. हो का? अगं चेअरमनची मेवणी आहे मी, कळलं का? हा, आणि आली मला काय पण बिझनेस, हे फालतू वाले काय पण बिझनेस नाही करत मी, कळलं का? निघितून. म्हणजे नाही करत का? मग मला असल्या फालतू बिझनेसची ऑफर नको देऊस, कळलं? निघितून, चालती हो लवकर. बरं. किती कुचकट बाई आहे बाई ही. खडूस कुठली. काही पण उगाच काही पण करायचं का? कसले लोक आहे शी. अरे, इन्फॉर्मेशन तर पक्कीच दिसते. हाच आहे तो. कोण तुम्ही? मी मला नाही ओळखलं का? नाही, आजच बघितलंय गावात तुम्हाला. अच्छा, मग मी आजच आली. काय काम होतं का? तसं
काम नव्हतं काही, पण मग तुम्ही एकटेच बसलात का इथं? हा एकटेच बसलोय, अच्छा, मित्र येऊ राहिलाय. हो का, छान आहे. ही गाडी तुमची आहे का? हा माझीच आहे ना. अच्छा, छान आहे. मोबाईल बिबाईल पण हा भारी दिसतोय. मग तुम्ही पण छान दिसताय. हा मी भारीच आहे. हा, पण तुम्हाला कोणाला भेटायचं नेमकं? तुम्हालाच. मला? हो मग नाही नाही, आमच्या कोणी काय अशा पाहुण्या रावल्या नाही तर तुमच्यासारख्या दिसणाऱ्या. आपण फ्रेंडशिप तर करू ना, चांगली मैत्री. नाही नाही नको, का? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी चांगली नाही दिसत का? नाही बरं दिसतंय पण मग फ्रेंडशिप करायला काय वाटते? नाही नाही, मला नाही आवडत तस काही. असं का करता? ऐका की, फ्रेंडशिप करू ना आपण. नाही नाही छान मस्त. तसं पण मी या गावात नवीनच आहे, मग मला तुम्ही गाव वगैरे फिरवशाल. नाही नाही, मला काम आहे दुसरी, गाव फिरवशाल. गाव ऐका ना तुम्ही जा ना, मला काम आहे, मला जायसाठी जायचंय. थोडी ना आले. ओ थांबा थांबा थांबा, आपण फक्त बोलू. जाऊ द्या, फक्त बोलू. अहो मला काम आहे, रानात जायचंय मला. नंतर जाणार, रोज जातात का आम्हाला? काय डोक्याला ताण झाला बाबा. तुम्हाला नेमकं कुठं जायचंय? इकडे जा ना तुम्ही सरळ असं. अहो सरळ जायचं होतं, पण मला रस्ता माहित नाही ना, म्हणून मग तुमच्याशी बोलून फ्रेंडशिप करून तुम्ही फिरवशाल सगळं. तुम्ही म्हणजे पाहुण्याच्या घरी आलात का? कुठं जायचंय तुम्हाला पाहुण्याच्या घरी? नाही, मी हे गाव फिरायला आली. फिरायला आल्या? हो, मला रस्ता पण माहित नाही, काहीच नाही माहिती. ऐका ना तुम्ही काय करा, पुढे जा न, कोणाला तरी विचारा बरं, मला जाऊ द्या. प्लीज असं नका करू. थांबा थांबा, नाही. ऐका थोडं ऐका. अहो मला खरंच माहित नाही या गावातलं. आपण भेटू, बोलू मस्त असं. छान नाही वाटत का मी तुम्हाला? छान नाही वाटत? नाही छान आहे तुम्ही, पण मग? काम काय सांगा ना तुम्ही. काम काहीच नाही, काम बघत असं गाव बिव फिरायचं मस्त छान. पुढे या ना थोडस. अच्छा, बोला. अहो म्हटलं असं गाव बिव मस्त फिरायचं आपण. म्हणजे मी फिरू का तुम्हाला? हो, मग असं तसं गाडी पण आहे तुमच्याकडनं. हा म्हणजे माझ्या गाडीवर बसता का तुम्ही? मग किती छान वाटतं. हा हो. छानच वाटतंय बरं का मला, कारण असं मुलगीच नाही भेटली मला अजून तुमच्यासारखी. मी आहे ना. हा भारी दिसतंय, पण नक्की तुम्हाला म्हणजे कुठं जायचंय सांगा ना मला, नाहीतर गावातले लोक हानती आणतो मला. असं जायचं नाही कुठं, आपण फक्त फिरू. मला गाव दाखवा तुमचं, कसं काय छान असं भारी वाटते जरा गावाकडे फिरायला. रानात येता का मग आपण जाऊ सोबत? रानात? हा रान पण आहे ना इकडं. हो. जाऊ की मग रानात जाऊ मस्त. तसं छान आहे ना. तुम्ही पण छान आहे, आवडले मला. मी आवडलो. हो खूपच. इथं लावा ना हात, लय भारी वाटत. छान ना. हो हो, मग भेटायचं का आपण? म्हणजे असं भेटत जाऊ ना आपण, असं म्हणते मी. म्हणजे रोज भेटत जाऊ? हो भेटू. तसं मला काही कामच नाही. म्हणजे भेटत जाऊ आपण. मी खरंच एवढं आवडलो तुम्हाला? हो, खूप छान दिसताय. मग पुढं काय करायचं? पुढं आपण भेटायचं अजून, आणि भेटल्यावर बोलायचं. फक्त बोलायचं? हो, मग फक्त बोलतच राहायचं. पुढं काहीच नाही करायचं? करू ना मग, म्हणजे आपण करू, खूप काही करू. पैसे घेऊ, पैसे. खरंच का? हो. असं भारी वाटतंय ना आज. म्हणजे तुम्हाला सांगतो, माझं एवढं वय झालंय पण अजून एक पण मुलगी नाही माझ्या आयुष्यात. म्हणूनच मी आले. मला विश्वासच बसा ना. खरंच आपण फ्रेंडशिप करायची. हो हो हो. हातात हात मस्त. हो छान आहे. थंड हात पडलाय बरं का. हो ना. पण माझा गरम पडला असं. हो हो हो. ऐका ना. हा बोला. मग आपण ना उद्या भेटू. मी तुम्हाला कॉल करेल. ओके? खरंच? हो. किती वाजता भेटायचं? ते मी तुम्हाला कॉल करून सांगेल. नक्की करा बरं का कॉल. हो, येऊ. बाय. बाय. आईला याला म्हणतात सोने पे सुहागरात. आईला होऊन पाखरू आलंय. आली अंगावर, घ्यायची शिंगावर, त्याला काय. चला. अरे रामाच्या बागामध्ये ओ बागामध्ये. अहो ऐका की, या की इकडं. इकडे या. मी हा तुम्हीच.
काय पैसे? अहो तुम्ही इथं काम करता बाई? मी हा माझी जमीन आहे सगळी. हा बाई. हा हे काय हे सोयाबीन माझं, मका माझी, तिकडं ऊस आहे 7-8-10 एकर, तिकडं रानात क्षेत्र आहे आपलं 5-25 एकराचं, चरायला नसतो गुरांना. हा का सगळं तुमचंच आहे का? सगळं आपलं 5-50 एकराचं मालक आहे आपण. हो. हा आपल्या घरी 17 गाय आहेत, 18 म्हशी आहेत, 27 शार्डा आहेत, कळड आहेत 5-50. होय. दूध आहे डिरेल जवळजवळ 70-80 लिटर. एवढं सगळ्याचे मालक तुम्हीच आहे का? मालक आहे आपण. 4-6 गडी कामाला आहेत आपल्याकडे. पण काय झालंय सणासुदीचं गडी सगळे कामाला गेलेत, आता मलाच शेवटी झक मारावं लागली देऊन. अच्छा हा. म्हणजे हे सगळं तुमचंच आहे का? सगळं आपलं आहे. तुम्ही कुणाला काय कळालं नाही? मी इथलीच म्हणजे बाहेरून आले पण कधी इथंच पाहण्यात असं. नाही काय नाही तो विचारलं. अच्छा येच असं गावाची माहिती वगैरे घ्यायची. गावाची माहिती का तो? छान आहे गाव पण छान आहे. आमचं गाव म्हणजे गाव आहे आमचं. हा वावर पण छान आहे तुमचं. अहो वावर आहे तर पावर आहे, नाही तर काय आहे, शेतकरी म्हणजे राजाच आहे. तुम्ही काय आता समजू नका साधा आम्हाला. हा बरं मी काय म्हणते, मी ना तुम्हाला ना उद्या एक फोन करीन. फोन करताना? हा तुम्हाला एक माहिती द्यायची. फोन माझा घरी नंबर सांग, मी सांगतो तुम्हाला नंतर नंबर. हा चालेल मग मी नंबर वगैरे घेईन आणि तुम्ही उद्या येशाल का मग 2 नंतर? तुम्हाला एक माहिती सांगायची. माहिती सांगायची काय दुसरं आहे? नाही माहितीच आहे फक्त. माहिती काय मी माहिती घेतो पण दुसरं काय असलं काय तुम्ही दुसरी माहिती आहे काय अर्थ? लय चांगली माहिती आहे आमच्याकडे. चांगले असेल तर मग बरं आहे. लय भारी माहिती आहे. मग तुम्हाला फोन करेन मी उद्या 2 नंतर या बरं तुम्ही. चालेल नक्की या. नक्की बरं येऊ का मग मी आता? हा चालते येते. झाले भाऊ पैशाचं काम. बाबू सजले ग बोललो मी, काय जादू झाली, लाज मला आली बाई, लाज मला आली. बोला. ते हवामान तज्ञ संजय पटारे कुठे राहतात? मीच भेटलो का सकाळ सकाळ? ते इथं नाही डोंगरगणला राहतात. मला जायचंय भाऊ, म्हशी सोडायच्यात सकाळ सकाळ. हे टरमाळ्या उरफट्या नाकाच्या नारसाळ्या. हा थोडं बोलण्याने काय झिजला का तू? मंदाड नाही तर मी पण कोणाच्या नादी लागली काय माहिती. कोण होती कुठचं सकाळ सकाळचा? कोण कोण भेटतोय भाऊ सकाळ सकाळ? जाऊ दे मरून. देवा, अरे या वर्षी चांगला त्या पठाराने पाऊस सांगितलं तर भरपूर पाऊस झाला. हा ना, मी लय जणांच्या तोंडचं ऐकलंय. अरे काय पाणी बरोबर अंदाज सांगितला त्यांनी तसंच आहे का नाही? हा. होय. तुला म्हणतोय मी. असं होय. अरे काय मग? अरे नाना थांबा. चल अरे मी. अरे बाबा थांब. चल तू पुढं चल. ओ ओ अरे अरे गप ना. ओ मॅडम, हा? कुठून आल्या? आमच्या गावात नवीन दिसतात तुम्ही. हो तुम्हाला जमन की काय? अहो ते आमच्या गावात नवीन दिसतात. हो नवीनच आहे. अरे नाना, कोणी पाहुणे येवा का नाही आपल्या गावात? अरे येऊ दे, मला घोंगडं टाकायचंय. घोंगड? तेच घोंगड टाकून हल्लो कळू का? अहो तसं नाही म्हणायचं मॅडम मला. तुमचं काय काम आहे आमच्या गावात? काम आहे की असंच गाव बिव फिरणं. लय छान आमचं गाव, एकच नंबर. तुम्हाला दाखवतो मग मी काय गाव. हा एकच नंबर. हा आणि तो पण जिरा पण लय भारी. ओ किशा कोणता किशा? एक आली हे या बरं हे झालं. का? हा. कधी आली? मी आत्ताच आली नाही. ही लोक आहे ना म्हातारी, त्याने आडून धरलं ना मला. कोणी गावात यावं का नाही तुमचं बेन? अरे बाबा येऊ दे ना, आम्ही काय म्हणतो. आम्ही काय? अगं तू यांच्या वयावर नको जाऊ. लई चांगले माणसं आहेत, कामाचे माणसं आहेत ते. हवे पण ती काही पण बोलते. काही पण? मग अगं काही पण म्हणजे अगं त्यांना पण आपल्याला आपल्याला थोडं लय भारी माणसं आहेत ते. अच्छा हो का? सॉरी बर का, मला ना माहितच नव्हतं. खूप चांगले माणसं आहेत. ना देवा तुम्ही व्हा पुढे, आम्ही आलो. मग? हा या इथे डंगरींचे सोडायचे ना. चला मोबाईल एकदम व्यवस्थित ठेवले, आवरले म्हणजे आता चांगलं मस्त रेकॉर्डिंग होईल. आणि बाबा का बस
बसा ना, बसा. बसू. हो बसा. बसले मी. हळू जरा. या की बसा ना जवळ. येऊ जवळ. हो या की. बस का. हो. बसा. तुम्ही ते बोलले होते ना मला रस्त्याला, ते तुमचा कोणता व्यवसाय आहे? बिझनेस. हा, मला पण करायचा तुमच्या सोबत तो बिझनेस. हो का. सोबत नाही ते आम्ही तुम्हाला घेणार कामासाठी. मग घ्या ना मला लवकर. मग बिझनेस. हो बिझनेस सांगू की. सांगा ना मला थोडं समजून सांगा ना कसा करायचा ते बिझनेस. ते बिझनेस ते सांगन नंतर सांगा ना. नाही ना, मला दमच निघा ना आता. दम निघा ना. तुमचं नाव काय आहे? मधू. मधू. बाळा माझं बाळ. लवकर सांगा ना राव. हो सांगते दम घ्या. सांगता का? हो सांगते. सांगा ना. थांबा एवढी घाई कसली. थांबा एक काम करा, डोळे झाका. डोळे झाका. जोपर्यंत मी बोलत नाही तोपर्यंत डोळे झाकूनच ठेवा. हा हा मस्त. झाकले. हा थांबा. कुठं गेली तू? कोण आहे? मधू. मधू बाळा नाही. कोण आहे तुम्ही? मधूचा बाप आहे मी. मधू कुठे गेली? कोण आहे? काय भानगड तुझी? कस का आला तू इथं? अहो मै काय चुकी नाही याच्यात. पोरीला फसवतो काय तू? अहो नाही त्याने बोलले होते मला. तू अहो त्याने बोलले होते. पैसे काढ चल. काहीच पैसे. शहाणा बनतो का? कशाला आला मी कुठे घेतले तुमच्याकडून पैसे? पोरीला पाहून येडा होतो का? अहो त्याने बोलले होते मला ते आता बाहेर आहे तिथं तेव्हा तिकडे गेल्यात त्या. खरी नको कर. पैसे काढ चल. पैसे काढ. पैसे 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 काढ ना. पैसे कुठे? अरे पैसे काढ. पुढं बोल नको. त्याचे पैसे सांगा. वाजिब तुला काय? पैसे काढ चल. पुढं बोल नको. चल पैसे काढ. फसवतो काय पोरीला? पैसे ते घरचे. तोच काय नको घरचे सांगू. किराण्याला दिलेत ते. कशाला होते? झक मारायला आलता का? चल पैसे काढ. अरे काढ ना. वानक्या थोबाडाचा काय रे पोरीला. चल परत. चला भेटले पैसे. अरे चल उठला. मा काही चुकलं नाही. अरे निघ चल. आणि कोणाला काय बोल नको. चल मारू नका. आले तुम्ही. बसा. सगळं काम धंदा सोडला. जनावर पाणी नाही पाजलं. शेरडा ब्या करीत होत्या तशा सोडून आलो. हा काय. तुमचं एवढं अर्जंट बोलवलं होतं ना, म्हणलं आता गेलंच पाहिजे. हा बरं झालं. बरं आता मग मला एक सांगा, काय साठी बोलले तुम्ही? सांगते की थांबा जरा. का घाई आहे कुठं? काही नाही ना. लाख मला तर सोडून देईन. असं व्हायला पुढं काय गाईन बी आपल्याला काय नाही. हा ना बरं झालं. आता सांगते मी. जरा वेळ बसा तुम्ही. काही लस्सी वगैरे काही घेणार का? ते गार कशाला? मग आपलं काहीतरी गरम बिरम बागून. मग चहा नाश्ता जेवण वगैरे. जेवणच जा. ऐका जेवणच जा. मी आता तुम्हाला चहा घेऊन येते थोडा. जेवण व्हायचं कवा? साहेब कवा करायचे तुम्ही? लगेच काही झटकेत गेले आणि झटकेत आले. नाही एवढं कुठं दम आता. घरी गुरुढोर ओरडत पाणी पाहिजे. बरं नाश्ता तर करशाल? काय नाश्त्याला? तुम्ही म्हणाल ते बनवते मग. बरं तुमची इच्छा. ठीक आहे मग पोहे बनवून आणते आम्ही लगेच. हो थांबूच राहा. चल गरम गरम करा. हो लगेच. थोडं लिंबू पिळावर का जास्त? लगेचच घेऊन येते. कोथिंबीर बारीक कापा बरं का, दातात गुतती. ठीक आहे बारीक करते. बस आलेच. तू ग माझी बायको गुनी, मी ग तुझा भोळा धनी, शुकुराची जणू दिस चांदणी, लाख बायकात देखणी तू देखणी. तू ग माझी बायको गुनी, मी ग तुझा भोळा धनी, शुकुराची जणू दिस चांदणी, लाख बायकात देखणी तू देखणी. यार काय काय कोण हो तुम्ही? कुठून आला तू? यार मी झालं कुठं? किती पैसे आणले? पैसे काढ आधी. पैसेच काय कर तुम्हाला? आणि शर्ट काढ. शर्टच काय? पैसे काढ. पैसे काढ ना. पैसे शर्टच काय संबंध आहे?
तू पैसे काढ. कशाला आला इथं? तुम्ही कोण पण? अरे पैसे काढ पुढे. पैसे काढ चल. अरे गपना. अरे इकडं पैसे दे. थांब ना. अरे मी देतो ना. नको लावू. पैसे काढ म्हणतोय तुला. कसा कस किती देतो? काय माझ्याकडे? शर्ट काढ. काढ काढ ना. काय लावलं तुम्ही? तू काय लावलं? कशाला आला इथं? काढ ना. काढ नको शर्ट काढ. तुझ्या पद्धतीने काढा. मी ठोकून काढील मग. आता शर्ट कशाला काढू? काढ रे. पुढं नको बोल. चल काढ काढ. विचार नको. काढ कपडे. कपडे काढ. काढ काढ. चल बोल पापा बोल नको करू. चल येतो कशाला इथं? चल उठ. पण निघ लवकर. अरे निघ ना. माझ्याकडे काय बघू तू? बरं धर तुझा वाटा हा. आणि नेक्स्ट टाइम काही काम असेल तर मी तुला कळवेन. बर ठीक आहे येऊ. थँक्यू. ओके थँक्यू. बाय. किशा हा वाटणे दे ना. आमची वाटणीच अरे हा तुमची वाटणी राहील नाही का? काय ती मॅडमने आता माझी वाटणी दिली. ते भाऊ तुमची वाटणी. अरे भावडे हो. थांबा थांबा देवा. तुम्ही 2 टाइम त्या पुरीच्या घरात गेलते का? तोंड बांधून. तो व्हिडिओ सुद्धा मी रेकॉर्ड केलाय. तुमच्या घरी देऊ पाठवून आता? म्हणजे अशी झक मारली का? पाठवू का घरी? नाही अशी झक मारली आता. मग निघा. वाटा विसरा जा. जा. केलं आपल्याला. अरे जरा टाळू जरा कमी कर. व्हिडिओ तुमच्याकडून शिकलोय मी. डिलीट करतो व्हिडिओ. डिलीट करतो. जा चांगली झक. जा ना जा 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 जा. हा का असं सरळ सरळ जा पुढं. नमस्कार मंडळी. ऑनलाईन फ्रॉड हा सध्या ट्रेंडिंगचा विषय आहे. ऑनलाईन आपल्याला व्हिडिओ कॉल येतात. मग आपल्याला त्यात फसवलं जातं आणि आपल्याकडून पैसे बळकावले जातात. तर ही गोष्ट होऊ नये आणि हाच अवेअरनेस म्हणून आजचा एपिसोड आपल्याला दाखवण्यात आला. तर हा एपिसोड आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. हो लाईक करा शेअर करा. त्याचबरोबर गावरान मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहायला विसरू नका आपल्या सगळ्यांची आवडती वेब सिरीज गावात गोंधळ घरात मुजरा.